स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या कथेचे नाव आहे रस्त्याच्या कडेला कलिंगड विकणारी गुडिया. चला तर सुरुवात करूया. एका छोट्याशा गावाच्या बाहेरून एका मोठा रस्ता जात होता आणि त्या रस्त्यावर सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक गाड्या धावत असतात. उन्हाळ्याच्या दिवसात त्या रस्त्याच्या कडेला अनेक लोक फळे विकायला बसत. पण त्या सगळ्यांमध्ये 12 वर्षाची गुडिया नावाची मुलगी सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. कारण एवढ्या लहान वयात ती कडक उन्हात दिवसभर बसून कलिंगड विकत असे. गुडियाचे घर शेवटच्या बाजूला एका छोट्याशा मातीच्या घरात होते. घरात तिच्या आई वडील आणि तिचा 7 वर्षांचा छोटा भाऊ सोनू राहत होते. तिचे वडील रामू मेहनती माणूस होते. ते रोज सकाळी उठून बांधकामाच्या ठिकाणी मजुरीला जायचे आणि दिवसभर कष्ट करून संध्याकाळी थकून घरी परतायचे. घरची परिस्थिती श्रीमंत नव्हती, पण रामूला आपल्या मुलींची शिकवण आणि आपल्यापेक्षाचे चांगले आयुष्य जगावे असं मनापासून वाटत होते. त्याची पत्नी सीताही खूप मेहनती होती. ती गावातील काही घरांमध्ये भांडी घासायची, झाडू पोछा करायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांनी घरातील खर्च चालवायची. गुड्याच्या अभ्यासात खूप हुशार होती. तिला शाळेत जायची खूप आवड होती. तिच्याकडे महागडे कपडे किंवा नवीन पुस्तके नसली तरी ती जुन्या पुस्तकाची पाने जपून ठेवायची आणि रोज रात्री अभ्यास करायची. तिचे शिक्षक नेहमी तिचे कौतुक करायचे. विशेषत विज्ञानाचा विषय तिला खूप आवडायचा. ती शिक्षकांना नेहमी सांगायची, मॅडम मी मोठे झाल्यावर डॉक्टर होणार आहे. तिच्या या स्वप्नावर शिक्षकांनीही विश्वास ठेवला होता. पण एका पावसाळी दिवशी रामूच्या आयुष्यात मोठं संकट आलं. तो बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना त्याचा पाय घसरला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. काही दिवस तो रुग्णालयात होता. उपचारासाठी घरात असलेली थोडी बचत खर्च झाली. डॉक्टरांनी काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले. रामूला काम करता येईना, घरात पैसे येणे बंद झाले. सीताने जास्तीची कामे घेतली, पण तिच्या कमाईतून घरखर्च, औषधे आणि मुलांचे शिक्षण सगळे भागत नव्हते. सुरुवातीला गुडियाने आईला काहीही सांगितले नाही, पण एक दिवस तिने आईला रात्री उशिरापर्यंत रडताना पाहिले. ती आईजवळ बसली आणि म्हणाली, आई, तू का रडते आहेस? सीताने डोळे पुसले आणि म्हणाले, काही नाही बाळा, तू झोप. पण गुडिया हटली नाही. शेवटी आईने घरची परिस्थिती तिला सांगितली. गुडिया काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, आई, मी शाळा काही दिवसांसाठी सोडते. मी तुझ्यासोबत काम करेन. आईने लगेच तिचा हात हातात धरला. आई म्हणाली, नको बाळा, तुझे शिक्षण थांबवू नकोस. पण गुडिया म्हणाली, आई, घरात अडचण असताना मी फक्त माझ्या अभ्यासाचा विचार कसा करू? मी मोठी झाल्यावर पुन्हा शिकेन. दुसऱ्याच आठवड्यात गुडियाने शाळेत जाणं बंद केलं. तिच्या शिक्षकाला हे समजल्यावर त्यांनी घरी येऊन तिच्या आईवडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती इतकी कठीण होती की गुडियाला काही काळ तरी काम करावेच लागणार होते. रामूच्या ओळखीच्या एका फळविक्रेत्याने त्याला सांगितले की उन्हाळ्यात कलिंगडाची विक्री चांगली होते. त्याने काही कलिंगडे उधारीवर दिली आणि गुड्याच्या कुटुंबाने रस्त्याच्या कडेला एका छोटी गाडी लावली. पहिल्या दिवशी गुडिया खूप घाबरली. तिला ग्राहकांशी बोलण्याची सवय नव्हती. पण आईने तिला धीर दिला आणि सांगितले, बाळा, काम कोणतेही छोटे नसते. प्रामाणिकपणाने काम कर. गुडियाने मान हलवली आणि त्या दिवसापासून ती कलिंगड विकू लागली. सकाळी ती वडिलांसोबत गाडी घेऊन रस्त्याच्या कडेला जायची.
वडील शक्य असेल तेवढेच कलिंगड कापून द्यायचे आणि गुड्ड्या ग्राहकांशी बोलायची. काही दिवसात ती कामात तरबेज झाली. तिला कोणते कलिंगड गोड आहे, कोणते कच्चे आहे, कोणते आधी विकायचे आहे हे समजू लागले. पण तिच्या मनात साडेची आठवण कायम होती. दुपारी रस्त्यावरून तिच्या वयाची मुले शाळेतून घरी जाताना दिसली की तिचे डोळे त्याच्याकडे लागून राहायचे. तिची मैत्री राधा अनेकदा तिच्याकडे यायची. ती गुड्याला म्हणायची, तू पुन्हा शाळेत कधी येणार? गुड्या हसून म्हणायची, लवकरच. पण तिच्या मनाला माहीत होतं की तो दिवस कधी येईल हे तिला माहीत नव्हते. एक दिवस दुपारच्या वेळी कडक ऊन पडले होते. रस्त्यावरून एक मोठी कार आली आणि गुड्याच्या गाडीसमोर थांबली. कारमधून मनोज नावाचा एक माणूस खाली उतरला. तो शहरात एका कंपनीत काम करत होता आणि त्या दिवशी आपल्या गावाकडे जात होता. त्यांनी गुडियाकडे पाहिलं आणि विचारले, बाळा, एक कलिंगड कितीला आहे? गुडियाने हसून म्हणाली, 60 रुपये साहेब. मनोजने एक कलिंगड उचलला आणि म्हणाला, गोड आहे का? गुडिया म्हणाली, तुम्ही घेऊन बघा साहेब, आवडेल नाही तर पैसे नका देऊ. मनोजला तेच बोलणे आवडले. त्याने कलिंगड घेतले आणि पैसे दिले. तो कारमध्ये बसणार इतक्यात त्यांनी गुडियाला विचारले, तू शाळेत जात नाहीस का? गुडियाच्या चेहऱ्यावर हसू अचानक कमी झालं. तिने खाली पाहिलं आणि हळू आवाजात सांगितलं, पूर्वी जायचे. मनोजने पुन्हा विचारले, मग आता का नाही जात? गुड्याने वडिलांकडे पाहिलं आणि आपल्या घरची परिस्थिती सांगितली. मनोज शांतपणे तिचे बोलणे ऐकत राहिला. त्याने विचारलं, तुला शिकायला आवडते का? गुडिया लगेच म्हणाली, हो साहेब, मला खूप शिकायचे आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. मनोजने विचारले, मग तू डॉक्टर का होणार नाहीस? गुडिया म्हणाली, मला व्हायचं आहे, पण सध्या घराची परिस्थिती परवानगी देत नाही. तिचे हे उत्तर मनोजच्या मनाला लागले. त्याने तिला काहीही मोठे आश्वासन दिले नाही. फक्त म्हणाला, मी उद्या पुन्हा येतो. दुसऱ्या दिवशी तो खराच आला. त्याने गुडियाकडून पुन्हा कलिंगड घेतला आणि तिच्या वडिलांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. गुडियाने त्याला घरी नेलं. रामूने मनोजचं स्वागत केलं. मनोजने शांतपणे सांगितलं की त्या गुड्याच्या शिक्षणासाठी मदत करायची आहे. रामूने मान खाली घातली आणि म्हणाला, साहेब, आम्हाला मुलीला शिकवायचं आहे, पण आमच्याकडे पैसे नाहीत. तुमची मदत घेतली तर तुमचे उपकार कसे फेडणार? मनोज म्हणाला, तुम्ही माझे उपकार फेडायचे नाही. तुमची मुलगी मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभा राहील तर तिचे माझ्यासाठी सर्वात मोठी परतफेड आहे. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने गुडियाकडे पाहिलं. गुडिया काही बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यात आशा दिसत होती. मनोजने प्रथम रामूच्या उपचारासाठी योग्य रुग्णालयात तपासणीची व्यवस्था केली. डॉक्टरांनी सांगितलं की योग्य उपचार आणि व्यायामामुळे त्यांची तब्येत सुधारू शकते. मनोजने शीतालाही जवळच्या एका दुकानात काम मिळवून दिले. घरात थोडे पैसे येऊ लागले. मग त्यांनी गुड्याच्या शिक्षकांनाशी बोलून तिच्या शाळेत पुन्हा प्रवेश घेण्याची व्यवस्था केली. शाळेच्या पहिल्या दिवशी गुड्याने आपला जुना गणवेश बाहेर काढला. तो थोडा जुना झाला होता, पण तिने तो स्वतः धुवून नीट घातला. तिची जुनी बॅगही तिने साफ केली. सकाळी ती शाळेच्या दरम्यान पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तिच्या शिक्षका तिला पाहून म्हणाले, गुड्या, मला माहीत होते की तू परत येशील. गुडियाने मॅडमच्या पायाला हात लावला. तिची मैत्रीण राधा धावत आली आणि तिला मिठी मारली. त्या दिवसापासून गुडियाने शिक्षणात खूप मेहनत घेतली. शाळेतून घरी आल्यावर ती आईला मदत करायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची.
तिच्या वडिलांची तब्येतही हळूहळू सुधारत होती. काही महिन्यांनी रामू पुन्हा हलके काम करू लागला. घराची परिस्थिती थोडी सुधारली. गुडियाने 10वीची परीक्षा दिली आणि तिला खूप चांगले गुण मिळाले. तिच्या शिक्षकांनी तिला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. मनोजनेही तिला सांगितले, तुझा अभ्यास थांबवू नकोस. गुडियाने 12वी पर्यंत मेहनत केली. पुढे तिला शिष्यवृत्ती मिळाली आणि तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवीन दिशा मिळाली. वैद्यकीय शिक्षणाच्या काळात तिला अनेक अडचणी आल्या. मोठ्या शहरात राहणे, अभ्यासाचा खर्च, कठीण विषय आणि सततच्या परीक्षा यामुळे ती अनेकदा थकून जायची. एका रात्री ती खूप निराश झाली आणि तिने आईला फोन केला. ती म्हणाली, आई, मला वाटते मी हे करू शकणार नाही. आईने शांतपणे उत्तर दिले, बाळा, तू त्या कडक उन्हात कलिंगड विकत बसली होतीस तेव्हा तू हार मानली नाहीस. आज तुझ्यासमोर फक्त पुस्तकाचे आव्हान आहे. तू नक्की जिंकशील. आईचे शब्द ऐकून गुड्याला पुन्हा धीर आला. तिने अभ्यास सुरू ठेवला. काही वर्षांनी तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पदवीदानाच्या दिवशी तिचे आई वडील आणि मनोज तेथे उपस्थित होते. गुडियाने डॉक्टराचा कोट घातलेला होता. रामूच्या डोळ्यात ते पाहून आनंदाचे अश्रू आले. त्यांनी मुलीला मिठी मारून म्हटले, तुझ्या स्वप्नासाठी आम्ही जे दुःख सहन केले त्याचे आज फळ मिळाले. गुडिया म्हणाली, बाबा, तुमच्यामुळेच मला स्वप्न पाहण्याची हिंमत मिळाली. मग ती मनोज जवळ गेली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही त्या दिवशी माझ्याकडून एक कडिंगल घेतला, पण त्या बदल्यात मला आयुष्यभराची आशा दिली. मनोज हसला आणि म्हणाला, गुडिया, मी फक्त तुझ्यासाठी एक दरवाजा उघडला. त्यातून पुढे तू स्वतः चालत गेलीस. डॉक्टर झाल्यानंतर गुडियाने मोठ्या शहरात नोकरी करण्याऐवजी आपल्या गावाजवळच दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिला माहीत होतं की गावातील अनेक गरीब लोक पैशाअभावी मोठ्या शहरात उपचार घेऊ शकत नाही. तिने आपल्या दवाखान्यात गरीब रुग्णांसाठी कमी खर्चात उपचार सुरू केले. काही लोकांकडे पैसे नसतील तर ती त्यांना मोफत औषधे देत असे. एक दिवस एक वृद्ध महिला तिच्याकडे आली. तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. गुडियाने तिची तपासणी केली आणि औषधे दिली. वृद्ध महिलेने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण गुडिया म्हणाली, आजी, तुमचे आशीर्वाद द्या, पैसे नको. वृद्ध महिलेने तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या क्षणी गुड्याला स्वतःचे जुने दिवस आठवले. तिला आठवले की तिचे वडील आजारी असताना पैशाअभावी किती त्रास झाला होता. तिने ठरवले की कोणत्याही गरीब व्यक्तीला फक्त पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू देणार नाही. त्याबरोबरच तिने गरीब मुलांसाठीही सध्याकाळचा मोफत अभ्यास वर्ग सुरू केला. तिथे गावात अनेक मुले येऊ लागली. ती मुलांना अभ्यास शिकवण्याची आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठे स्वप्ने पाहायला सांगायची. एक दिवस एका छोट्या मुलाने तिला विचारले, ताई, मी डॉक्टर होऊ शकतो का? माझे बाबा मजूर आहेत. गुड्या त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मीही एकेकाळी रस्त्याच्या कडेला कलिंगड विकत होते. माझे वडीलही मजूर होते, पण माझ्या मनात स्वप्न होते आणि मी ते सोडले नाही. तू मेहनत कर आणि तुझ्या सोबत आहे. त्या मुलाच्या डोळ्यात आशा निर्माण झाली. काही वर्षात गुड्याच्या अभ्यास वर्गातून अनेक मुले पुढे जाऊ लागली. कोणीतरी शिक्षक झाले, कोणीतरी नर्स झाले, कोणीतरी पोलीस झाले आणि काही मुलांना वैद्यकीय शिक्षण घेतले. गुडियाला त्याच्याकडे पाहून खूप आनंद झाला. असे अनेक दिवस मनोज पुन्हा गावात आला.
त्याने पाहिलं की रस्त्याच्या कडेला जिथे गुडिया आधी कलिंगड विकायची, तिथे आता तिच्या वडिलांची छोटीशी दुकान होती. रामू अजूनही कलिंगड विकत होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती. मनोजने हसून विचारले, रामू, अजूनही कलिंगड विकता? रामू म्हणाला, हो साहेब, हे काम सोडायचे कशाला? याच कामाने माझ्या मुलीला तिच्या स्वप्नाच्या दिशेने जाण्याची सुरुवात करून दिली. थोड्याच वेळात गुडिया तिथे आली. तिने मनोजला पाहिले आणि आनंदाने त्याच्याकडे धावत गेली. ती म्हणाली, साहेब, तुम्ही आलात. मनोज म्हणाला, तुझा दवाखाना पाहायला आलो. गुडिया त्याला दवाखान्यात घेऊन गेली. तिथे गरीब रुग्णांची मोठी रांग होती. मनोज काही वेळ शांतपणे हे दृश्य पाहत होता. त्याला आठवले की काही वर्षापूर्वी याच मुलीला लोक कलिंगड विकणारी गरीब मुलगी म्हणून पाहत होते. आज तीच मुलगी गावातील लोकांसाठी डॉक्टर झाली होती. गुडिया म्हणाली, साहेब, तुम्ही मला एकदा मदत केली होती. आता माझी इच्छा आहे की माझ्यामुळे इतर कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये. मनोज म्हणाला, हीच तुझी सर्वात मोठी कमाई आहे. गुडियाने हसून उत्तर दिलं, माझी कमाई फक्त माझी नाही. माझ्या आई वडिलांची मेहनत, माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचा विश्वास या सगळ्यांचा त्यात वाटा आहे. संध्याकाळी गुडिया आपल्या जुन्या घराजवळ गेली. तेथे तिच्या जुनी साडीची बॅग अजूनही एका पेटीत ठेवली होती. तिने ती बॅग बाहेर काढली आणि काही क्षण हातात धरून ठेवली. तिच्या डोळ्यासमोर तिचे बालपण आले. कडक उन्हात रस्त्याच्या कडेला बसलेली ती छोटी मुलगी ग्राहकांच्या वाट पाहणारी होती. मुलगी शाळेत जाणाऱ्या मुलाकडे पाहून मनात दुःख करणारी ती मुलगी आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी ती मुलगी सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरून गेले. तिच्या आईने मागून येऊन विचारले, काय आठवते बाळा? गुडिया हसून म्हणाले, आई, माझे जुने दिवस. सीता म्हणाले, ते दिवस विसरू नकोस. त्यांनी तुला मजबूत बनवले. गुडिया म्हणाली, आई, मी तेथे कधीच विसरणार नाही. त्या रात्री गुडियाने आपल्या अभ्यास वर्गातील मुलांसाठी एक संदेश लिहिला. परिस्थिती तुमची सुरुवात ठरवते, पण तुमचे शेवट नाही. तुमच्या हातात मेहनत आहे, पण तुमच्या मनात स्वप्न आहे आणि तुमच्यासमोर शिक्षणाचा मार्ग आहे. म्हणून कधीही हार मानू नका. दुसऱ्या दिवशी तिने तो संदेश वर्गाच्या भिंतीवर लावला. मुलांना तो वाचला आणि टाळ्या वाजवल्या. गुड्या त्याच्याकडे पाहून हसली. तिच्या मनात एकच विचार होता, ज्या दिवशी मला एका माणसाने विश्वास दिला, त्या दिवशी माझे आयुष्य बदलले. आता माझ्या हातातून दुसऱ्यांच्या आयुष्यातही आशेची दिवा पेटला पाहिजे. आणि अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला कलिंगड विकणाऱ्या एका गरीब मुलीची कथा एका मोठ्या स्वप्नाच्या विजयाची कथा बनली. तिच्याकडे सुरुवातीला पैसे नव्हता, मोठे घर नव्हते, चांगले कपडे नव्हते आणि परिस्थिती तिच्या बाजूने नव्हती. पण तिच्याकडे मेहनत होती, शिक्षणाची इच्छा होती, आई वडिलांचे आशीर्वाद होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हार न मानण्याची जिद्द होती. मनोज तिला दिलेली मदत तिच्यासाठी फक्त पैशाची मदत नव्हती, तर तिच्या स्वप्नावर ठेवलेला विश्वास होता. गुडियाने त्या विश्वासाचे सोने केले. तिने स्वतःचे आयुष्य बदलले आणि पुढे इतरांचे आयुष्य बदलण्याचे काम सुरू केले. या कथेचा खरा अर्थ एवढाच आहे की एखाद्या माणसाची परिस्थिती पाहून त्याला कमी समजू नका. कदाचित आज तो रस्त्याच्या कडेला कलिंगड विकत असेल, पण उद्या तो डॉक्टर, शिक्षक किंवा एखादा मोठा अधिकारी होऊ शकतो. गरज असते की फक्त एका संधीची, एका प्रोत्साहनाची आणि एका विश्वासाची.
म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वप्न सोडू नका, शिक्षण सोडू नका आणि मेहनत थांबवू नका. कारण आजची छोटीशी सुरुवात उद्याची मोठी यशाची पहिली पायरी असू शकते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.